चला तर आपण ब्लाऊज शिकूया। या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा। गेल्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग शिकलो। या व्हिडिओमध्ये आपण आज शिवायला शिकणार आहोत। पहिल्यांदा आपण बॉक्स पट्टी एकमेकाला अशा पद्धतीने जोडून घेऊन दाबटीप देऊन घ्यायचे आहेत। साधा ब्लाऊज जेव्हा आपण शिकलो त्यावेळी आपण हे दाखवलेलं होतं। तर आता तशाच पद्धतीने आपण बॉक्स पट्ट्या जोडून घेणार आहोत। नंतर आपल्याला कटोरीचे टक्स आपण आखून घेणार आहोत। तर मी व्हिडिओ अगोदर तयार केला नव्हता म्हणून तुम्हाला मी आता हे रिटर्न परत दाखवते। अशा पद्धतीने आपण त्याची मध्यावर घडी घालायची आहे। असे या बाजूला आपण छातीच्या मापानुसार अंतर घ्यायचं आहे। 1.5 पावणे 2 2 अशा पद्धतीने। तर 1.5 इंच कधी घ्यायचं तर 8 8.5 छातीच्या मापाला आपण इथे 1.5 घ्यायचं आहे आणि उंची 2 इंच घ्यायची। 9 9.5 छातीच्या मापाला इथे पावणे 2 घ्यायचं आहे, उंची इथं 2 इंच घ्यायचे आणि 10च्या पुढच्या छातीच्या मापाला इथं कंपल्सरी आडवं पण 2 घ्यायचं आहे आणि उभं पण 2 इंच घ्यायचं आहे। इथे हे 2 माप घ्यायचं, इथे हे 2 माप घ्यायचं, ते एकमेकाला जोडायचं आणि अशा पद्धतीने आपण हे कटिंग करायचं अशा पद्धतीने। तर मी अशाच पद्धतीने हे कटिंग केलेलं आहे। तर आपण हे दोन्ही बाजूला पण असं आले पाहिजेत, म्हणजे याची इकडे घडी घालायची, याची इकडे घडी घालायची, म्हणजे समोर समोर बाजू बरोबर येतं। तर मी त्या पद्धतीने मी आता टक्स मारून घेते। तर अशा पद्धतीने आपण टक्स मारून घेणार आहोत अशा पद्धतीने। आणि अशा पद्धतीने आपले समोर समोरील कटोरी तयार होते अशी। आता आपण याला साइड पीस जोडून घेऊया। साइड पीस आपण हे जोडून घेणार आहोत। तर हे अशा पद्धतीने येणार आहे अशा पद्धतीने। तर आपण हे जोडून घेऊया। जोडताना आपण नेहमी कटोरी पीस आहे, हा कटोरी पीस आहे तो वरती घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि साइड पीस आहे तो खालच्या बाजूला ठेवायचा आहे। इथून स्टार्ट करायचं आहे आणि घेताना आपला कटोरीचा हा भाग आहे तो इथे अर्धा इंच जास्त असतो, इथे अर्धा इंच जास्त आहे आणि साइड पीस आहे तेवढाच आहे। त्या आपल्याला की नाही कटोरी पीस हा थोडं थोडं किंचित लूज धरायचा आहे आणि साइड पीस थोडासा आपण नॉर्मली ताणून धरायचा आहे अशा पद्धतीने। तर तुमची कटोरी व्यवस्थित बसणार आहे आणि परफेक्ट बसली पाहिजे। तिथं कमी जास्त काही होता कामा नाही, ती परफेक्टच बसली पाहिजे अशा पद्धतीने। जास्त होत असेल तर कटिंग नाही करायची, पुन्हा उसवायची आणि नंतर बसवायची, पण बसवायची ही परफेक्टच बसली पाहिजे। आणि ते कटोरीचं परफेक्टच माप आहे अशा पद्धतीने आपण कटोरी आणि साइड पीस जोडून घेणार आहोत। या पद्धतीने आपण हा पण पीस जोडून घेऊया। अशा पद्धतीने आपण हा पण पीस जोडून घेऊया। अशा पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत। ओके, अशा पद्धतीने आपण जोडलेलं आहे। आता आपल्याला काय करायचंय, आता खूप महत्त्वाचा पॉइंट आहे हा। तो पॉइंट
लक्षात येणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपला ब्लाऊज पूर्ण चुकणार आहे. जर हा पॉइंट तुम्ही लक्ष देऊन नाही ऐकला तर तुमचा पुढचा ब्लाऊज पूर्ण चुकणार आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. इथे प्रत्येक कटोरी ब्लाऊजला 1 इंच माप घ्यायचंय. कुठे घेतलं आपण? कटोरी पीसच्या बाजूला. कटोरी पीसच्या बाजूला 1 इंच घ्यायचं आहे आणि साइड पीसच्या बाजूला अर्धा इंच घ्यायचंय. अशा पद्धतीने साइड पीसला अर्धा इंच, कटोरी पीसला 1 इंच, असं याला पण घेऊन टाकूया आपण. अशा पद्धतीने यालाही 1 इंच घ्यायचंय आणि साइड पीसला अर्धा इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आणि आपल्याला मी दाखवते त्याप्रमाणे लाईन मारायची. आपल्याला हा टक्सचा पॉइंट आहे ना, टक्स पॉइंट, हा टक्स पॉइंट आहे ना, तिथपर्यंत आपल्याला इथून इथे लाईन मारायची आणि साइड पीस पासून पण टक्स पॉइंट पर्यंतच लाईन मारायची. डायरेक्ट लाईन मारायची नाही. इथून इथं पहिल्यांदा मारून घ्यायची अशा पद्धतीने आणि नंतर याची या पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे. असं दाखवल्याप्रमाणे याचीही अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे आणि कट करून टाकायचं. टक्स पॉइंट जवळ काहीही आपल्याला कट करायचं नाही. फक्त साइड पीसच्या बाजूला आणि टक्स पॉइंटच्या या बाजूला आपल्याला कट करायचं आहे. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आता आपल्याला जसं आपण 4 टक्सच्या ब्लाउजला बॉक्स पट्टी जोडली आहे त्याच पद्धतीने आपल्याला बॉक्स पट्टी जोडायची आहे. फोर्टक्स ब्लाउज शिवताना मी तुम्हाला बॉक्स पट्टी कशी जोडायची आहे ते सविस्तरपणे दाखवलेलं आहे. या व्हिडिओमध्ये नाही लक्षात आलं तर तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बॉक्स पट्टी कशी जोडायची हे तुम्हाला व्यवस्थित कळेल. अशा पद्धतीने आपण बॉक्स पट्टी जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली कटोरी जोडून झालेली आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपण बटन पट्टी आणि हुक आणि लूप पट्टी आपण लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली कटोरी तयार होते. आणि ज्या पद्धतीने आपण पाठीमागच्या ब्लाउज मध्ये पाठीमागचा भाग तयार केला तसाच कटोरी ब्लाउजलाही पाठीमागचा भाग तयार करायचा आहे. ज्या पद्धतीने
हुक आणि लूक पट्टी आपण ज्या पद्धतीने लावली त्याच पद्धतीने याही ब्लाऊजला लावायचे आहे. आणि गळ्याची पट्टीला पण मी तिरकस पट्ट्या काढलेल्या आहेत. तर ह्या कशा लावायच्या मी शॉर्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ टाकणार आहे. गळ्याची तिरकस पट्टी आपण गळ्याला कशी लावणार आहोत. तर तुम्हाला पूर्ण लक्षात आलंच असेल. पाठीमागचा भाग आपण साध्या ब्लाऊजचं आपण जो व्हिडिओ टाकलेला आहे साधा ब्लाऊज कसा शिवायचा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा पाठीमागच्या ब्लाऊजचं पूर्णपणे व्हिडिओ बघायला मिळेल. तुम्ही नसेल बघितले पाठीमागचे व्हिडिओ तर तुम्ही पूर्ण नंतर माझा चॅनल ओपन करून पूर्ण सगळे व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ समजण्यास सोपे होईल. आणि त्यामुळे मी आता या व्हिडिओमध्ये कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे काय होतं डाउनलोड करायलाही खूप वेळ जातो. म्हणून मी जे महत्त्वाचं आहे तेच आता दाखवलं आहे. तर चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नवीन काहीतरी अजून दाखवणार आहे. तर या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेलच. तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ माझे बघायला मिळतील. तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.